ही कथा आहे एका सामान्य माणसाची. पण त्याच्या आयुष्यात घडलेली घटना मात्र असामान्य होती. रात्र खूप गडद झाली होती. घड्याळात 2 वाजले होते. घरात सगळे झोपले होते, पण तो मात्र जागा होता. मनात खूप तणाव, कर्जाचं ओझं, नोकरी गेली होती. घरातले सगळे त्याच्याकडे आशेने बघत होते, पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्या रात्री तो पूर्णपणे तुटला होता. तो हळूहळू उठला, देवासमोर गेला आणि स्वामी समर्थ यांच्या फोटोसमोर बसला. डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, "स्वामी, आता माझ्याकडून काही होत नाही. मी खूप प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी अपयशच मिळालं. जर तुम्ही असाल तर एकदा मला मार्ग दाखवा." असं म्हणत म्हणत तो तिथून झोपून गेला. आणि अचानक त्याला एक प्रश्न पडला. स्वप्नात त्याने पाहिलं एक तेजस्वी प्रकाश आणि त्या प्रकाशापासून स्वामी समर्थ उभे आहेत. शांत चेहरा, डोळ्यात करुणा आणि ओठांवर हलकी स्माईल. स्वामी म्हणाले, "घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. उद्याचा दिवस तुझं आयुष्य बदलवणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि हार मानू नकोस." इतकं बोलून ते अदृश्य झाले. तो अचानक जागा झाला, घामाने भिजलेला, पण मनात एक वेगळी शांतता होती. पहिल्यांदाच त्याला वाटलं काहीतरी चांगलं होणार आहे. दुसऱ्या दिवशी त्याला एक फोन आला. ती एक जुनी ओळख होती, ज्याने त्याला एक नवीन कामाची संधी दिली. तो कामाला लागला. हळूहळू परिस्थिती बदलली. कर्ज कमी झालं. घरात आनंद परत आला. आणि तो म्हणतो, "त्या एका रात्रीने माझं आयुष्य बदललं." तो फक्त स्वप्न नव्हतं, तो स्वामींचा आशीर्वाद होता. जर तुमच्याही आयुष्यात अडचणी असतील तर लक्षात ठेवा, विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांना हाक मारा, कारण ते आजही आपल्या भक्तांसाठी अवेलेबल आहेत. श्री स्वामी समर्थ.